नमस्कार, हर हर महादेव। आजचा आपला टॉपिक आहे उन्हाळ्यात होणारा त्रास। उन्हाळ्यात काय काय त्रास होतात, एक डिहायड्रेशन अँड कॉन्स्टिपेशन। सो तुम्हाला याला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला वॉटर इंटेक प्रॉपर ठेवायचा आहे। तो वॉटर इंटेक कमी होतो प्लस स्वेटिंग होते। सो तुम्हाला मिनरल्स तुमचे ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला PCAA, EAA, अमिनो ऍसिड्स प्लस इलेक्ट्रोल पावडर याची आवश्यकता आहे। कोकोनट वॉटर पण झालं त्याच्यामध्ये। हे तुम्ही कंझ्युम करा वर्कआउट करताना, तुमची बॉडी ऍक्टिव्ह राहील, मसल रिकव्हरी सुद्धा होईल। प्लस तुम्ही प्रोटीन इंटेक जेव्हा करता आहे उन्हाळ्यात त्याला थोडंसं मर्यादामध्ये करा, कंट्रोलमध्ये, म्हणजे मेजरमेंट करा, तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा तुम्ही किती कंझ्युम करताय तुमच्या बॉडीमध्ये। म्हणजे जर तुमचं बॉडी वेट 55 ते 60 किलो आहे तर 55 ते 60 ग्राम पर्यंत प्रोटीन इंटेक व्हायला पाहिजे तुमच्या बॉडीमध्ये। अदरवाइज त्याच्याने सुद्धा उष्णता वाढेल आणि उष्णता वाढली की तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा पाईल्सला लीड करतो तो सगळा त्रास तुम्हाला फेस करावा लागेल। सो तुम्ही प्रोटीन इंटेक सोबत तुम्ही फायबर सुद्धा ऍड करा। फायबर्स मध्ये येतात डायजेस्टिव्ह एन्झाईम झाले, मग त्याच्यामध्ये फ्रुट्स येतात, वॉटरमेलन, पायनॅपल, पपई थोडीशी गरम आहे पण त्याला तुम्ही जर काउंट करून जर खाल्लं तर ते सुद्धा तुमच्या बॉडीसाठी चांगलंच आहे। प्लस तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स खाऊ शकता, मशरूम झाले, ब्रोकोली झाली, या सगळ्या गोष्टी आहेत। त्यात स्पेशली तुम्ही ऑइली फूड आणि स्पायसी फूड सुद्धा टाळायचा प्रयत्न करा, कारण त्याच्याने सुद्धा भरपूर उष्णता वाढते शरीरात आणि त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा इम्बॅलन्स होतो, ज्याच्याने तुमच्या शरीराला त्रास होईल। सो कोलेस्ट्रॉल बद्दल मी तुम्हाला नेक्स्ट टॉपिकला सांगेल की नेमकी काय आहे हे आणि याला कंट्रोल मध्ये कसं ठेवायचं। धन्यवाद।